Audio Jungle. Audio Jungle. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत। संघटित होण्याचं कारण याच्या पाठीमागे हे पण आहे की बसवेश्वर महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी म्हणजे नेहरू नगरमध्ये बसवेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी आपण घेत आहोत। आणि या कार्यक्रमाला घेत असताना आमची ही विचारधारा आहे की फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वरांचे विचार खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी स्थापित करत असताना खरेच विचार आपण या ठिकाणी मांडतो आहोत का, याची सिंहालोकन केलं पाहिजे। म्हणून या परिसंवादाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमामध्ये सन्माननीय नरेंद्रजी बनसोडे सर, तसेच या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट दमराज साळवे सर, तसेच रामरावजी गायकवाड, सुदीपजी गायकवाड सर आणि या सगळ्यांचं सूत्रसंचलन करणारे निर्भीड आणि बुद्धिवादी विजयजी गायकवाड हे या ठिकाणी आहेत। त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुढचं जे सूत्रसंचलनाचा भाग आहे सन्माननीय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की पुढील त्यांनी कार्यक्रम सुरू करायचा आहे। नमस्कार, मी अनिता बिराजदार। आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित परिसंवाद या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी शाब्दिक स्वागत करते आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते। तसंच या कार्यक्रमामध्ये धर्मराज साळवे हे आलेले आहेत, नरेंद्र बनसोडे हे पण आलेले आहेत, विजय गायकवाड हे पण आलेले आहेत, संदीप गायकवाड हे पण आलेले आहेत, तसेच कार्यक्रमामध्ये रामराव गायकवाड हे पण उपस्थित झालेले आहेत। तसेच पुढील कार्यक्रम आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळणार आहोत। धर्मराज साळवे यांचं स्वागत रामराव गायकवाड सर हे करतील। रामराव गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं धर्मराज साळवे यांचं स्वागत करावं। तसेच पुढील नरेंद्र बनसोडे यांचं स्वागत चंद्रशेखर हुंशाळ हे सर करतील। त्यांना मी विनंती करते की त्यांनी नरेंद्र बनसोडे यांचं स्वागत करावं। तसेच पुढील विजय गायकवाड यांचं स्वागत माननीय यशवंत सर यांना मी विनंती करते की त्यांनी करावं। सुदीपजी गायकवाड यांचं स्वागत बसवराज हराळे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते। तसंच पुढील रामराव गायकवाड यांचं स्वागत यशवंत सर करतील। तसंच पुढील सूत्रसंचालनाची जिम्मेदारी मी विजय कुमार गायकवाड यांच्यावर सोपवते। या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला आणखी एक राजन नायर यांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये केलं जात आहे। यांचं स्वागत सन्माननीय अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की राजन नायर यांचं स्वागत करायचंय आणि पुढील कार्यक्रम सन्माननीय विजय गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायची। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।